अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली याचे कारण देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले की सुप्रिया सुळेंनाच पक्षाची जबाबदारी मिळणार हे समजल्यामुळे ते बाहेर पडले। अजित पवारांनी जुलै 2023 मध्ये सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षचिन्ह घड्याळ हे दोन्हीही अजित पवारांना आमदारांच्या संख्याबळावर देण्यात आलं। त्यानंतर लोकसभेची निवडणूक नुकतीच बारामतीत पार पडली आहे। अजित पवार यांनी शरद पवारांची साथ का सोडली हे कारण सभांमधून सांगितलं आहेच। तसंच आता देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं आहे। अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला, पण त्यांना बाहेर पडावं लागलं कारण त्यांना लक्षात आलं आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही। सुप्रिया सुळेंनाच ते पक्षाची जबाबदारी मिळणार हे समजल्यामुळे ते बाहेर पडले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते तर स्पष्टच आहे। त्यात त्यांनी जे सांगितलं काय आश्चर्य आहे का? बघा, शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला? तो अजितदादांनी केला। पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही, पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही। स्थान पवार साहेब सुप्रिया ताईंनाच देतील, त्यामुळे ते बाहेर पडले। चंद्रकांत पाटील जे बोलले होते काल बोलले तर काल त्याच्यावर बोललो। शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर असं म्हणत होते की शिवसेना म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होईल, पण अजित पवार असं म्हणतायत आता शक्यच नाही ते, कारण मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो, त्यांच्याबद्दल ते सकारात्मक बोलले याची चर्चा सुरू आहे। असं आहे, अजित दादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही, पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे। सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड पवार साहेब आहेत। पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील।